सर्वोत्कृष्ट भारतीय ठरला। ईशान किशनची झंझावती आणि त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याची वादळी खेळी यापुढे पाहुणे न्यूझीलंडचा संघ काल रायपूर इथं झालेल्या T20 दुसऱ्या सामन्यात गारद झाला। न्यूझीलंडनं दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच 2 धक्के बसले। संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा बाद झाले तेव्हा भारताच्या 2 बाद 6 धावा झाल्या होत्या। मात्र त्यानंतर ईशान किशननं तडाखेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडच्या प्रत्येक गोलंदाजाला झोडपून काढलं। त्यानं 32 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकार खेचत 76 धावा फटकावल्या। ईशान बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं धुरा सांभाळत फटकेबाजी केली। त्यानं 37 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या। त्याला शिवम दुबेनं चांगली साथ दिली। दुबेनंही 18 चेंडूत 3 षटकार खेचत नाबाद 36 धावा केल्या। भारतानं आपलं लक्ष्य 15 षटकातच पूर्ण केलं। भारतानं 28 चेंडू आणि 7 गडी राखत हा सामना एकतर्फी जिंकला। ईशान किशनला सामनावीर घोषित करण्यात आलं। तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं 6 बाद 208 धावा केल्या। रवींद्र राचीनं 44 तर मिशेल सँटनरनं 47 धावा केल्या। T20च्या 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी आघाडी घेतली आहे। मालिकेतला तिसरा सामना उद्या गुवाहाटी इथं होईल। जनमानसात खोलवर रुजलेली लैंगिक विषम